मनुष्याचे दिवस घासासारखे आहेत. तो शेतातील फुलासारखा फुलतो. शुक्रवार 16 जानेवारी 2026. आज सकाळच्या आमच्या ध्यानासाठी मी संत योहानाच्या सुवांगतूच्या अध्याय 11 भूक 35 वरून निवडले आहे. येशू रडले. शुभ प्रभात मित्रांनो. आमचा प्रभू हा अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे. तो आमच्या वेदनेची जाणीव ठेवतो. या भुकेवर आपण ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय दयाळू प्रभू. हे ते काळ होता जेव्हा येशूला त्याचा मित्र लाजरूस गमावावा लागला होता. लाजरूसच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनंतर तो आला. तो आल्यावर त्यांच्या घरात किंवा समाधीत जाण्यापूर्वी मार्था येऊन येशूला भेटली आणि तिने विश्वासाची एक सुंदर वाक्य किंवा विधान केले. प्रभू, आपण जाणतो की आता सुद्धा जर आपण आपल्या पित्याला विनंती केली तर तो आपल्यासाठी काहीही करेल. ती येशूत विश्वास ठेवत होती आणि येशूची व ईश्वराची शक्ती यात विश्वास ठेवत होती की लाजरूसला जिवंत करता येईल. मरियम आली आणि येशू त्यांच्यासोबत रडला, पूर्ण जाणीव असताना की तो लाजरूसला मृत्यूतून जागवणार आहे, कारण त्याने आपल्या शिष्यांना आधीच सांगितले होते की तो लाजरूसला जागवणार आहे. ते समजू शकले नाहीत. येशू जाणत होता की तो मेला आहे आणि येशू जाणत होता की त्याच्याकडे त्याला जिवंत करण्याची शक्ती आहे. तरीही तो रडला कारण त्याने कुटुंबाची, मित्रांची वेदना वाहिली. तो जाणत होता ते काय भोगत होते. तो अत्यंत दयाळू होता. त्याने त्यांना रडू नका असे कधीच सांगितले नाही. त्याने त्यांना शांत राहा असे कधीच सांगितले नाही. तो त्यांच्यासोबत रडला. ही दया व्यक्त करण्याची उत्कृष्ट अभिव्यक्ती आहे. वेदनात असणाऱ्यांसोबत राहणे, रडणाऱ्यांसोबत रडणे, त्यांची वेदना जाणणे, त्यांची वेदना समजणे, त्यांची वेदना जगणे. हा आमचा प्रभू आहे जो आमसोबत रडतो. ज्यांना कोणत्याही प्रकारची वेदना, कोणत्याही प्रकारची खंडितता, पूर्ण निराशा भोगावी लागत आहे, ते लक्षात ठेवा की प्रभू आमची वेदना समजतो आणि तो आमसोबत रडतो. तोच आमसोबत रडतो आणि तो आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत ती रूपांतरित करतो. होय, तो आमची परिस्थिती रूपांतरित करतो. प्रार्थना. कृपालू देवा, स्वर्गीय पित्या, आप अशा दयाळू देव असल्याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत. ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमीन.